तर परत एकदा आज आलते मी शिरसगाव मध्ये. हॅलो गाई, जय महाराष्ट्र. तर मी आहे श्रद्धा शेखेन. आज मी आले शिरसगाव मध्ये. लास्ट टाइम पण मी एकदा शिरसगाव मध्ये आलते. तो ब्लॉग आपण अपलोड केला. तो खूप साऱ्या लोकांनी बघितला होता. आय थिंक तो 1 लाख जणांनी आपला तो ब्लॉग बघितला होता. त्याबद्दल थँक्यू ऑल ऑफ यू. तर आज शिरसगाव मध्ये यायचं कारण असं आहे की आज आहे आपलं दुसऱ्या मैत्रिणीचं लग्न. त्यामुळे मी आले आज आपल्या शिरसगाव मध्ये. सो लास्ट टाइम ब्लॉग कंटिन्यू करा. तिचं लग्न हे वैदिक पद्धतीने होतं, त्यामुळे मी घरून 6लाच निघालो होते, कारण की ती बोलली होती 7 पर्यंत तुझं येणं झालं पाहिजे. आता वाजले आहे 7 वाजता आपण आलेलो इकडे बघा मंगल 1 कार्यालयामध्ये. तासाचा प्रवास करून मिळाल ते आपल्या शिरसगाव मधल्या मंगल कार्यालयामध्ये. फोटोशूटला जायचं होतं, त्यामुळे प्रीतीचं चालू होतं दाजीला रेडी करायचं काम चालू. सापडली का? यार आम्ही असंच करतो. तुम्ही आता सोडून दिलं कुठं बसायचं आम्ही आता. प्रीती चाललो आम्ही घरी आता. चालू फोटोशूटला. हे बघा इकडे आपलं नवरदेव, आपली नवरी. कसं वाटतंय तुम्हाला दोघांना? मस्त वाटत राहिले. दाजी तुम्हाला हॅपी बर्थडे दाजी. बर्थडे आमच्या नवरदेवाचा आज. आणि ते पावडरची जाहिरात करून राहिले. आता नाही ऐकत प्रीत्या. हळूच हळूच हळूच. गाईस आम्ही खूप वेळेस इथं बसलो. हे बघा आणि इकडं चालू आहे फोटोशूट. आम्हाला बोर झालंय. आणि फक्त त्यांच्याकडे कसं बघतोय माहितीये का, कधी आवरून यांचं कधी आवरून यांचं असं चालू आहे. फोटोशूट झाल्यानंतर मग आलतो आम्ही सप्तपतीच्या कार्यक्रमासाठी. ची गँग पण आलेली आहे बघा, उपस्थित झालेली आहे. जय महाराष्ट्र. बोल ना. जय महाराष्ट्र. फील कसं होतंय दाजी? तुम्हाला काय वाटतंय? दाजी भूक लागली तुम्हाला? त्यानंतर आम्ही प्रीती सोबत आणि दाजी सोबत 2-3 रील शूट केल्या. त्यानंतर सप्तपदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही गेलतो जेवणासाठी. त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही मस्तपैकी मंगल कार्यालयामध्ये येऊन बसलो. तेवढ्यातच मग प्रीतीची आणि दाजीची एंट्री झाली. लग्नाचा सोहळा पार पाडून आम्ही निघालो होतो देवीचं दर्शन घेऊन घरी. तर गाईज चला बाय बाय. आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.